लोकसभेला फटका बसल्यानंतर अजित पवारांनी आपल्या झालेल्या चुकांची कबुली द्यायला सुरुवात केली। नेमक्या कोणत्या चुकांची कबुली अजित पवारांनी दिलेली आहे, त्याबरोबरच जनसन्मान यात्रेतून दादांनी काय आवाहन केलेलं आहे त्याचा वेध घेऊया या रिपोर्टमधून। चुकांचा कबुलीनामा दादांना तारणार। दादा म्हणतात झालं गेलं ते गंगेला मिळालं, झालं गेलं ते गंगेला मिळालं। विधानसभेसाठी दादांनी जोडले हात। जो काही झटका लोकसभेला दिलाय ती लयच लागलाय, फार कंबरच मोडायची पाळी आली, परंतु आता माफ करा। ऐकलत, लोकसभेतल्या पराभवाचा चांगलाच धसका अजितदादांनी घेतलाय। आता विधानसभेत देखील मतदार राजानं कंबरड मोडू नये यासाठी दादांनी जनसन्मान यात्रा सुरू केली आहे। या यात्रेत दादा दिलखुलासपणे मतदारांशी संवाद साधताय, चुकांची कबुली देताय। लोकसभेत झालेल्या चुका टाळण्याचा निर्धार करणाऱ्या अजितदादांनी आतापर्यंत कोणत्या चुकांची कबुली दिली पाहूयात। मोदींच्या भटकती आत्मा टीकेचा फटका त्यांना बसला। कांदा निर्यात बंदीवरून शेतकऱ्यांची माफी, 400 पारच्या नाराचाही फटका बसला। शरद पवारांना संपवण्याचं चंद्रकांत पाटलांचं विधान देखील त्यांना महागात पडलंय। दादांच्या कबुलीनाम्यानंतर सुप्रिया सुळेंनी मात्र पुण्यात अमित शहांनी भ्रष्टाचारांचे सरदार म्हटल्याची आठवण करून दिली आहे। मागच्या वेळेस ज्या काही घटना घडल्या त्याच्या संदर्भामध्ये झालं गेलं ते गंगेला मिळालं। आता आम्ही नव्या उमेदीनं लोकांच्या समोर चाललेलो आहे। मी स्वतः तरी ठाम ठरवलेलं आहे की हे सगळं होत असताना आपण फक्त विकासाचं बोलायचं। भ्रष्टाचाराचा सम्राट त्याचं काय झालं? अमित शहाजी भ्रष्टाचाराचा सम्राट म्हणले होते ना, त्याचं पुढे काय झालं? एकीकडे अजित पवार जाहीर सभांमधून चुकांची कबुली देताय आणि माफी मागताय, तसंच झालेल्या चुकांवर आपण काय काळजी घेतोय हे सांगताना थेट हात जोडून लोकसभेप्रमाणे फटका न बसू देण्याची विनंती करताय। माग जे लोकसभेमध्ये फटका बसलाय तसा काही फटका बसून देऊ नका विधानसभेला। विधानसभेला जरा सावरून घ्या, दुरुस्त करून घ्या, अशी मतदार राजा म्हणून तुम्हाला हात जोडून विनंती आहे। अजितदादा कितीही म्हणत असले की झालं गेलं ते गंगेला मिळालं, मात्र गेल्या 5 वर्षात झालेल्या बंडखोऱ्या, बदललेली राजकीय समीकरणं याचा सगळा हिशोब विधानसभा निवडणुकीत मतदार राजा करणार की तोही झालं गेलं ते गंगेला मिळालं म्हणणार, याकडेच अजितदादांसह साऱ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।